स्वागत आहे मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्टसह। आजचा आपला उपघटक आहे त्रिकोणी संख्या। संख्या पद्धती या घटकांतर्गत आपण हा उपघटक पाहतोय आणि इथं त्याचं बेसिक समजून घेऊन या उपघटकावर आधारित प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये कसे येतात त्याचे नमुने पाहणार आहोत। घटकाचं नाव आहे त्रिकोणी संख्या। तर ही त्रिकोणी संख्या म्हणजे नेमकं काय हे आपण सुरुवातीला इथं जे डॉट्स दिलेत त्याच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। या घटकावर आधारित प्रत्येक स्पर्धा परीक्षेला प्रश्न असतो, मग ती कोणतीही असू द्या। अगदी एमपीसीच्या सुद्धा परीक्षेला या घटकावर आधारित प्रश्न असतो। त्रिकोणी संख्या म्हणजे जी संख्या अशा बिंदूच्या स्वरूपात समभुज त्रिकोणाच्या साहाय्याने मांडता येऊ शकते, बिंदूच्या स्वरूपात, त्या संख्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात। आता इथं बघितलं, एक ही त्रिकोणी संख्या आहे, इथं असं जर जोडलं तर हा समभुज त्रिकोण तयार होतो। हे जर असं जोडलं हा समभुज त्रिकोण तयार होतो। हे असं जोडलं, बिंदूच्या काउंटिंग वरून लक्षात घ्या, हे असं जोडलं तर समभुज त्रिकोण तयार होतो। आता इथं 3 बिंदू आहेत, इथं 6 बिंदू आहेत, इथं 10 बिंदू आहेत, इथं 15 बिंदू आहेत। अशा पद्धतीनं ज्या संख्या बिंदूच्या माध्यमातून समभुज त्रिकोणाच्या स्वरूपात मांडता येऊ शकतात किंवा व्यक्त करता येतात त्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात। मग आपल्या समोर एक बेसिकचा प्रश्न निर्माण होतो की 1 पासून 100 पर्यंत अशा किती संख्या असू शकतात आणि त्यात लक्षात कशा ठेवायच्या। पहिली संख्या 1 आहे, 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 6, 6 अधिक 4 10, 10 अधिक 5 15, 15 अधिक 6 21, 21 अधिक 7 28, 28 अधिक 8 36, 36 अधिक 9 45, 45 अधिक 10 55, 55 अधिक 11 66, 66 अधिक 12 78, 78 अधिक 13 91, 91 अधिक 14 105। या पद्धतीने ह्या त्रिकोणी संख्या पुढे काउंट होत जातात। आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या एकूण त्रिकोणी संख्या किती आहेत असा जर प्रश्न विचारला तर 1 ही पहिली त्रिकोणी संख्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13। 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या आहेत 13। आता या त्रिकोणी संख्यावर आधारित या त्रिकोणी संख्येच्या पुढची एवढ्या नंबरची त्रिकोणी संख्या काढा किंवा या त्रिकोणी संख्येच्या मागील एवढ्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या काढा किंवा ही एक त्रिकोणी संख्या आहे तर त्याचा पाया काय, अशा स्वरूपाचे प्रश्न असतात। आता त्रिकोणी संख्येच्या संदर्भात आपल्याला त्रिकोणी संख्या या संकल्पनेबरोबर या त्रिकोणी संख्येचा पाया, त्रिकोणी संख्येचा पाया ही संकल्पना सुद्धा समजून घेणं गरजेची आहे। तर तो आपण उदाहरणाच्या संदर्भाने समजून घेणार आहोत। याच्यावर आधारित नमुना उदाहरण असतं, त्रिकोणी संख्या दिलेली असते, त्याचा पाया काय विचारलेला असतो, पाया दिलेला असतो, त्रिकोणी संख्या काय विचारलेली असते। तिसरा नमुना असा असतो, एक त्रिकोणी संख्या दिलेली असते, तिच्या पुढील एवढ्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या कोणती म्हणून प्रश्न विचारला असतो।
आणि चौथा नमुना असा असतो, एखादी त्रिकोणी संख्या दिली असते, तिच्या आधीची एवढ्या एवढ्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या काढा, अशा स्वरूपाचे 4 स्वरूपाचे प्रश्न असतात. ते एक एक उदाहरणाच्या सहाय्याने आपण उदाहरण कसं सोडवायचं हे पाहणार आहोत. आपल्या समोर या त्रिकोणी संख्येवरील आधारित उदाहरणापैकी पहिला नमुना आहे. त्रिकोणी संख्येचा पाया आपल्याला दिला त्यांनी आणि त्या पायाच्या आधारे त्रिकोणी संख्या कोणती हे शोधून काढायच्या, अशा प्रकारची उदाहरणं असतात. आता पाया म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत, पण सुरुवातीला आपण प्रश्न वाचून पाहूया. 21 पाया असलेली त्रिकोणी संख्या शोधा. ह्याचा अर्थ असा आहे की बिंदूच्या स्वरूपात असे 1 2 3 4 5 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 असे 21 बिंदू घेऊन या पायावर तयार होणारी त्रिकोणी संख्या शोधा. म्हणजे इथं या लाईनला 21 बिंदू असणार आहेत, या लाईनला 20 बिंदू असणार आहेत, या लाईनला 19 बिंदू असणार आहेत, या लाईनला 18 बिंदू असणार आहेत, या लाईनला 17 बिंदू असणार आहेत, या लाईनला 16, असं या पद्धतीने इथं 1 पर्यंत जाणार आहे. मग हे काढून जर उत्तर काढायचं आणि मग एकूण संख्येत या त्रिकोणामध्ये किती बिंदू आलं ते म्हणजेच त्रिकोणी संख्या. मग अशा पद्धतीने जर आपण काढत बसलो तर आपल्याला खूप वेळ जाणार आहे. मग ह्या पद्धतीने न काढता आपल्याकडे दुसरे 2 पद्धती आहेत. तुम्हाला जी आवडेल, जी सोपी वाटेल ती पद्धती तुम्ही अवलंबवायची आहे. त्रिकोणी संख्या दिलेल्या पायाच्या आधारे त्रिकोणी संख्या काढत असताना आता इथं पाया 21 आहे, म्हणजे 21 अधिक 20 अधिक 19 अधिक 18 अधिक 17 असं या पद्धतीनं अधिक अधिक 1 पर्यंत जाणार आहे. एकूण संख्या 21 आहे आणि यातल्या मधली संख्या जी असणार आहे ती असणार आहे 11. ती संख्या असणार आहे 11 आणि या एकूण संख्या आहेत 21. 21 गुणुले 11, 11 एक 11 हातच्या गेले 1, 11 दोन्ही 22 आणि हातच्या गेलेले 1 23. अशा पद्धतीने याचं उत्तर येते 231. अशा पद्धतीने याचं उत्तर येते 231. पण या पद्धतीने उत्तर काढताना दिलेली पाया म्हणून दिलेली संख्या कशी असली पाहिजे, विषम असली पाहिजे. त्यावेळेसच आपल्याला मधली संख्या निघणार आहे, अन्यथा ती मधली संख्या निघणार नाही. मग आपल्याला समजा विषम संख्या पाया म्हणून दिली नसेल तर अशा वेळी आपण या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं, तर कुठलाही विचार न करता, कुठलंही सूत्रपाठ न करता ही 21 संख्या सुरुवातीला लिहायची. 21च्या लगेच पुढे 21च्या पुढे जी क्रमाने ती संख्या 22 ती लिहायची आणि त्याला 2 न भागायचं. बेक पे बेक पे बेक बे. 21 गुणुले 11, 11 एक 11 हातच्या गेला 1, 11 दोन्ही 22 आणि 1 23, 231. अशा पद्धतीने उत्तर आलं पर्याय क्रमांक 1 बरोबर. अशाच स्वरूपाचा खाली आपण दुसरा एक प्रश्न पाहतोय. 15 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती. आता मी सांगितलेल्या पद्धतीनं पहिल्या पद्धतीनं आपल्याला याचं उत्तर असं असणार आहे 15 अधिक 14 अधिक 13 अधिक 12 अधिक 11 अधिक 10 अधिक 9 अधिक 8 अधिक 7 अधिक 6 अधिक 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 आणि यांची बेरीज येईल ती त्रिकोणी संख्या असणार आहे. आता हे का लिहिलं तर या बिंदूच्या स्वरूपात आपण मागे समजून घेतलं होतं आणि इथं विषम संख्या पाय आहे म्हणजे मधली संख्या आपल्याला यांची मिळणार आहे. यांची मधली संख्या इथं कोणती असणार आहे, 8 असणार आहे. 8च्या इकडे 7 संख्या, पलीकडे 7 संख्या राहिल्या, मधली संख्या. मग यांचा गुणाकार केला 15 गुणिले 8, 15 8 20 120. 120 असणारा पर्याय क्रमांक 4 आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 बरोबर येईल. परंतु ही पद्धत प्रत्येक ठिकाणी लागू होईल असं नाही. ही पद्धत कुठे लागू होणार आहे, जिथं पाया विषम संख्या म्हणून दिलेला आहे तिथे ही पद्धत लागू होणार आहे, अन्यथा ही पद्धत लागू होत नाही. मग त्यासाठी काय करायचं तर दिलेली संख्या, जी दिलेली संख्या आहे आपल्याला कोणती संख्या दिली आहे पाया म्हणून 15, 15ला गुणले लगेच पुढची संख्या घ्यायची 16 आणि या गुणाकाराला 2 न भागायचं. बेक बे बे 8 16, 15 गुणिले 8 120. पर्याय क्रमांक 4. आता आपण तिसरं उदाहरण बघतोय आणि या तिसऱ्या उदाहरणामध्ये मात्र आपल्याला पाया म्हणून दिलेली जी संख्या आहे ती विषम संख्या नाही. त्यामुळं
त्याचंही उत्तर आपण वेगळ्या पद्धतीने काढू शकतोय, पण आता आपण याचं उत्तर सुरुवातीला 12 ही संख्या आणि 12च्या पुढची जी संख्या आहे 13 यांचा गुणाकार करूया आणि याला 2 ने भागूया. बेक बे बेसाही 12 13 78. 12 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती असू शकते? 78 ही असू शकते. मग यासाठी इथं विषम संख्या नाही, त्यामुळे या संख्येचं उत्तर असं आपण काढू शकत नाही. परंतु जर 12 संख्या आपण अशा मांडत गेलं, 12 अधिक 11 अधिक 10 अधिक 9 अधिक 8 अधिक 7 अधिक 6 अधिक 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 अशा वेळेस मधल्या ज्या दोन संख्या आहेत, इकडे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 या पद्धतीने ज्या मधल्या दोन संख्या राहणार आहेत 6 आणि 7 13. मधल्या ज्या दोन संख्या राहणार आहेत 6 आणि 7 13 यांची बेरीज करायची 12 गुणिले 13 आणि त्याच पद्धतीने 6 1 6 भागिले 78 अशा पद्धतीने उत्तर याचं निघते. यानंतर आपण आताचा नमुना जो पाहिला तो नमुना होता त्रिकोणी संख्येचा पाया दिल्यानंतर त्रिकोणी संख्या काढणे. आपण यानंतर नमुना असा पाहणार आहोत, त्रिकोणी संख्या दिली आहे आणि त्या त्रिकोणी संख्येच्या आधारे ती त्रिकोणी संख्या त्रिकोणाच्या स्वरूपात समभुज त्रिकोणाच्या स्वरूपात लिहित असताना तिचा पाया काय असेल हे शोधून काढण्याचा नमुना आपल्याला त्या प्रकारची उदाहरणं पाहिजे आहेत. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दुसरा नमुना पाहायचा आहे. त्रिकोणी संख्या दिली असता त्या त्रिकोणी संख्येचा पाया शोधणे किंवा पाया काढणे. आणि हे प्रकारचं उदाहरण कसं सोडवायचं यासाठी सोपी पद्धत काय असेल ते आपण उदाहरणाच्या माध्यमातून पाहणार आहोत. पहिलं उदाहरण आपल्या समोर आहे. 78 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? आणि पर्याय दिले आहेत 13 12 6 20. ज्यावेळेस पाया विचारलेला असतो, विचारलेला आहे पाया, अशा वेळेस या दिलेल्या संख्येची सुरुवातीला दुप्पट करून घ्यायची. काय करून घ्यायची? दुप्पट. 78 गुणिले 2 दुप्पट करायची म्हणजे 2. 8 दुने 16 हातचे गेला 1 7 दुने 14 1 15 156. आता या ठिकाणी मात्र तुम्हाला काही वर्ग संख्या पाठ असणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे, तरच या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काढू शकताय. 156च्या जवळ पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे ती तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. 156च्या अगदी जवळची पूर्ण वर्ग संख्या आहे 144 आणि या 144चं वर्गमूळ आहे 12 आणि म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर सुद्धा काय असणार आहे? 12. 78 ही त्रिकोणी संख्या बिंदूच्या स्वरूपात लिहायची असल्यास आपल्याला पाया म्हणून पहिल्यांदा 12 बिंदू घ्यावे लागेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि म्हणून या 78 या त्रिकोणी संख्येचा पाया या ठिकाणी काय आहे? तर 12 आहे. त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा प्रश्न आहे या ठिकाणी. 120 ही एक त्रिकोणी संख्या आहे. 120 ही एक त्रिकोणी संख्या आहे, तिचा पाया किती? आपल्याला इथं पर्याय दिलेले आहेत. हे उदाहरण आपल्याला सोडवायचं. आपण बघितलं पाया विचारला म्हटलं की दिलेल्या त्रिकोणी संख्येची आपण दुप्पट करायची. दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट या ठिकाणी काय होईल? 120 गुणिले 2 शून्याला शून्य बे दोन्ही 4 बेक बे 240 दुप्पट झाली. आणि इथं आपल्याला परत या 240च्या जवळची एखादी पूर्ण वर्ग संख्या माहित पाहिजे आणि 240च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? 225. आणि ही 225 ही पूर्ण वर्ग संख्या कशाचा वर्ग आहे? 15चा. म्हणून या 120 संख्येचा पाया 15 असणार आहे. ज्यावेळेस आपल्याला त्रिकोणाच्या समभुज त्रिकोणाच्या स्वरूपात 120 ही संख्या बिंदूच्या माध्यमातून लिहायची असेल त्यावेळेस पाया म्हणून आपल्याला किती बिंदू घ्यावे लागणार आहेत? 15 बिंदू
घ्यावे लागणार आहेत, असा या प्रश्नाचा सरळ साधा सोपा अर्थ होतो. यानंतर आपण पुढचा नमुना पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला एक त्रिकोणी संख्या दिली आहे आणि तिच्या पुढची ठराविक क्रमांकाची, मग 5वी असेल, 6वी असेल, 4थी असेल, 10वी असेल, त्रिकोणी संख्या विचारलेली आहे. अशा प्रकारचा नमुना पाहणार आहोत. यानंतर आपण या घटकावर, त्रिकोणी संख्या या घटकावर आधारित तिसरा नमुना पाहतोय. त्रिकोणी संख्या दिली आहे आणि त्या त्रिकोणी संख्येनंतरची, म्हणजे क्रमांक पुढे जाणारी, आधी करावं लागणार आहे. आपण नैसर्गिक संख्या शोधतो त्याप्रमाणे पुढची ठराविक नंबरची त्रिकोणी संख्या शोधणे, या प्रकारची उदाहरणं असतात. उदाहरण पाहूया. 55 ही एक त्रिकोणी संख्या आहे. 55 ही एक त्रिकोणी संख्या आहे. तिच्यानंतर 8व्या क्रमांकावर येणारी त्रिकोणी संख्या कोणती? कितव्या क्रमांकावर? 8व्या. कधी? नंतर, म्हणजे अधिक करावं लागणार आहे. हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याकडं दोन पद्धती आहेत. एक रेग्युलरची गणिती पद्धती आणि एक साधी सोपी पद्धती, ज्यांना गणिताची सूत्र लक्षात राहत नाहीत, गणिताच्या ट्रिक लक्षात राहत नाहीत, त्याच्यासाठी दुसरी पद्धत. आता पहिली पद्धती अशी आहे, जी त्रिकोणी संख्या दिली आहे त्या त्रिकोणी संख्येचा पाया आपल्याला सर्वप्रथम शोधावा लागेल. पहिली क्रिया काय करावी लागणार आहे? पुढची जर क्रमांकाची संख्या शोधायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला त्रिकोणी संख्येचा, दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया शोधावा लागेल. या त्रिकोणी संख्येचा पाया शोधायचा. पाया शोधायचा म्हटल्यानंतर आपण मग बघितलं होतं, दिलेल्या संख्येची काय करायची? दुप्पट करायची. दुप्पट केली, किती आली? 110 आली. आणि ह्या 110च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या शोधायची. 110च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या आहे 100. 100 हा कशाचा वर्ग आहे? 10चा वर्ग आहे. म्हणजे या 55चा पाया झाला 10. किती झाला? 10. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे? 8व्या क्रमांकावरची ईच्या पुढची त्रिकोणी संख्या शोधायची आहे. म्हणजे या पायामध्ये आपण किती मिसळलं? 8 मिसळलं. किती झालं? 18. आणि जर पाया माहित असेल, 8 का मिसळलं, तर या 10च्या पुढची, जे पाया पुढचा 8व्या क्रमांकाचा पाया असणारी संख्या शोधायची, म्हणून 10 मध्ये 8 मिसळलं. आणि जर पाया आपला माहित झाला, आता पाया, नवीन संख्येचा पाया काय आपला? 18. पाया माहित असेल त्याच्यावर त्रिकोणी संख्या आपण काढायचं. काय सांगितलं होतं? लगेच पुढची संख्या त्याला गुणले करायचं आणि भागिले 2 करायचं. 9. 9 9 81. हातचे गेले 8. 9 1 9 8. 171. म्हणजे 55च्या पुढची 8व्या क्रमांकावर असणारी त्रिकोणी संख्या काय असणार आहे? 71 आहे. 171. परत एकदा आपण ही कन्सेप्ट, क्रिया समजून घेऊ शकतो किंवा समजून घेऊया. ज्यावेळेस आपल्याला एखादी त्रिकोणी संख्या दिली आणि तिच्या नंतरची पुढे येणारी क्रमांक संख्या विचारलेली असेल, त्यावेळेस दिलेल्या संख्येचा सर्वप्रथम पाया शोधणे. पाया शोधण्यासाठी क्रिया काय सांगितलेली आहे? दिलेल्या संख्येची दुप्पट करायची. त्या दुपटीच्या जवळ, दुप्पट केली 110 आली, दुपटीच्या जवळची पूर्ण वर्ग संख्या बघायची 100. त्याचं वर्गमूळ काढायचं 10. हा त्या मूळच्या संख्येचा पाया झाला. आता आपल्याला 8 न पुढची संख्या काढायची आहे, 8वी काढायची आहे. म्हणून ह्या 10 मध्ये आपण 8 मिसळलं, म्हणजे नवीन संख्येचा पाया काय असणार आहे? 18 असणार आहे. आणि 18 पाया असणारी संख्या, जी त्रिकोणी संख्या आहे, ती याच्या समोरची 8वी संख्या असणार आहे. मग पाया माहित असल्यावर त्रिकोणी संख्या करण्यासाठी काय करतो? पाया गुणले त्याच्या पुढची संख्या आणि भागिले 2. 92 18. आणि ह्या 9चा आणि 19चा गुणाकार केला, गुणाकार आला 171. अशा पद्धतीने आपण काढू शकतो. ही झाली आपली गणिती पद्धत. पण मी मग लिहिलेल्या संख्याप्रमाणे 1 1 अधिक 2 3 3 अधिक 3 6 6 अधिक 4 10 10 अधिक 5 15 15 अधिक 6 21 21 अधिक 7 28 28 अधिक 8 36 36 अधिक 9 45 45 अधिक 10 55. आणि इथून पुढे
या पद्धतीनं 8वी संख्या आपण काढू शकतोय. ही एक दुसरी पद्धती आहे. त्यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहतोय. 78 नंतर क्रमाने येणारी 7वी संख्या कोणती? 78 नंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती? ज्यावेळेस पुढची ठराविक नंबरची त्रिकोणी संख्या काढायला सांगितली असेल त्यावेळेस दिलेल्या पहिल्या संख्येचा आपल्याला काय काढावं लागणार आहे? पाया काढावा लागणार आहे. याचा पाया काढायचा म्हटल्यानंतर याची दुप्पट करावं लागणार आहे. 78 गुणिले 2, 8 दुणे 16, हातचे गेले 1, 7 दुणे 14 आणि 1 15, 156. आता पाया काढण्यासाठी काय करायचं आहे? दुप्पट केल्यानंतर ह्या 156च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या शोधून काढायची आहे. ह्या 156च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या आहे 144. आणि मग 144 कशाचा वर्ग आहे? तर 12चा. म्हणजे ह्या 78 दिलेल्या संख्येचा पाया झाला 12. आता आपल्याला 78 नंतर 7वी संख्या विचारली आहे त्रिकोणी, म्हणून 12 मध्ये आपण 7 मिसळलं आलं 19. हा 19 ही येणाऱ्या नव्या त्रिकोणी संख्येचा पाया आहे. मग येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा पाया आपल्याला माहित झालाय आणि पाया माहित असेल त्याच्यावर त्रिकोणी संख्या काढण्यासाठी आपण काय करतो? दिलेला पाया गुणुले त्या पायाच्या पुढची क्रमाने येणारी संख्या भागिले 2. बेक बे बेंद आहे 20. 19 गुणिले 10 190. अशा पद्धतीनं आपण याचं उत्तर काढू शकतो. किंवा आपल्याला माहित आहे 78 मध्ये 78 नंतरची त्रिकोणी संख्या ही 91 आहे जी 13 मिसळून मिळालेली आहे. मग 91 अधिक 14 आलेल्या संख्येत परत 15, आलेल्या संख्येत परत 16, आलेल्या परत संख्येत 17, आलेल्या संख्येत परत 18 या क्रमाने आपण 7वी संख्या या पद्धतीने ही काढू शकतो. आता आपल्याला उदाहरण पाहायचं आहे दिलेल्या त्रिकोणी संख्येच्या आधीची किंवा पूर्वीची त्रिकोणी संख्या शोधणे. इथं आपण काय करतो? नंतरची असल्यामुळं अधिक करत होतो. आपल्याला पूर्वीची काढायचं म्हणजे काय करावं लागणार आहे? हीच सेम प्रक्रिया, फक्त काय करावं लागणार आहे? अधिकच्या ऐवजी वजा क्रिया करावं लागणार आहे. आपण नमुना पाहूया त्याचा. त्यानंतर आपण पुढचा नमुना पाहतोय. त्रिकोणी संख्या दिली आहे आणि त्या त्रिकोणी संख्येच्या पूर्वीची किंवा आधीची संख्या आपल्याला शोधायची आहे ठराविक क्रमांकाची. त्यासाठी आपल्याला पहिलं उदाहरण दिलेलं आहे. 300च्या मागील क्रमाने येणारी 9वी संख्या कोणती? 300च्या मागील पुढे जायचं म्हणजे आपण अधिक करत होतो, मागे जायचं म्हणजे की आपल्याला वजा करावं लागणार आहे. कितवी? 9वी. आपण ज्या पुढची संख्या काढत होतो दिलेल्या त्रिकोणी संख्येच्या पुढची, त्यासाठी सुरुवातीची प्रक्रिया आपण काय केली होती किंवा सुरुवातीला आपण काय केलं होतं की दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया आपण काढत होतो आणि मग त्याच्यानंतर त्या पायाच्या आधारे पुढचा किंवा मागचा पाया काढून पुढची संख्या काढणार होतो. आता पाया काढण्यासाठीची आपल्याला पद्धत काय आहे? त्रिकोणी संख्या दिल्यानंतर तर त्रिकोणी संख्येची काय करायची? सर्वप्रथम दुप्पट करायची आहे. दुप्पट केली काय आली? 600 आली. आणि ह्या 600च्या जवळ जी पूर्ण वर्ग संख्या आहे ती पूर्ण वर्ग संख्या आपल्याला काय करावं लागणार आहे? शोधून काढावं लागणार आहे. मग 600च्या जवळ पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? 625 एक आहे आणि 576 एक आहे. मग सगळ्यात जवळची कोणती आहे? तर 24 म्हणजे 576 आहे. आणि मग 576 च वर्गमूळ काय आहे? 24. आणि मग या संख्येचा पाया झाला 24. आपल्याला काय सांगितलंय? या संख्येच्या मागील 9व्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या, म्हणून 24 वजा आपण 9 केलं सुरुवातीला. 24 वजा 9 केल्यानंतर उत्तर आलं 14 9 गेले, 24 मध्ये 9 गेलं, किती आलं? 15 आलं. 15 9 24. आता
जी आपल्याला मागची संख्या काढायची आहे त्या संख्येचा पाया आपला माहित झाला. किती आला पाया त्या संख्येचा आपल्याला? 15 आला. आणि पाया माहित असल्यानंतर त्याच्या आधारे त्रिकोणी संख्या काढण्यासाठी आपण काय करतो? त्या संख्येला त्या संख्येच्या पायाच्या पुढची क्रमाने येणाऱ्या संख्येनं गुणतो. 15 गुणिले 2 16 बेक बे आणि त्याला भागिले 2 करतो. बेक बे बॅटी 16 15 गुणिले 8 120. अशा पद्धतीने उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आपल्याला दुसरं उदाहरण आहे. 120 या त्रिकोणी संख्येच्या पूर्वीची पाचवी त्रिकोणी संख्या कोणती? पूर्वीची म्हटल्यानंतर आपल्याला वजा करावा नाही. कितवी वजा करावा नाही? 5वी. मग ज्यावेळेस आपल्याला त्रिकोणी संख्या दिली आहे पूर्वीची किंवा नंतरची संख्या विचारली आहे त्यावेळेस दिलेल्या संख्येचा आपल्याला पहिल्यांदा पाया काढावा लागतो. दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया काढण्यासाठी आपण काय करतो? त्या संख्येची दुप्पट करतो. 120 गुणिले 2 तोंडे आहे 240 आणि 240च्या जवळ असणारी पूर्णवर्ग संख्या कोणती आहे? तर ती आहे 225. आणि 225 ही पूर्णवर्ग संख्या कशाचा वर्ग आहे? तर 15चा वर्ग आहे. म्हणजेच या 120 या संख्येचा पाया 15 असणार आहे. आता आपल्याला याच्या माग पूर्वीची म्हटल्यामुळे किती वजा करावा नाही? 15 वजा 5 करावा नाही 10 आलं. म्हणजे मागच्या संख्येचा 120 पासून 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया काय असणार आहे? 10 असणार आहे. आणि पाया माहित आल्यानंतर आपल्याला ती त्रिकोणी संख्या काढण्याची पद्धत पण माहित आहे. 10 पाया आहे गुणिले लगेच त्याच्या पुढची संख्या भागिले 2 5 55 ही ह्या 120च्या पाठीमागची 5वी त्रिकोणी संख्या असणार आहे. अशा पद्धतीने आपण इथं 4 नमुने पाहिलेत. आता पुढचा नमुना थोडासा इंटरेस्टिंग, जो तुम्हाला बुद्धिमत्तेच्या पेपरमध्ये त्रिकोणातील आकृत्या किंवा रेषाखंड किंवा चौकोनातील चौकोन मोजण्यासाठी उपयोग पडणार आहे. अशा प्रकारचा नमुना 5वा पाहणार आहोत आपण. 5वा नमुना आपण पाहतोय त्रिकोणी संख्यावर आधारित उदाहरणाचा 5वा नमुना आहे. आकृत्यामध्ये दडलेल्या आकृत्यांची संख्या शोधणे. इथे एक आकृती दिली आहे तुम्हाला, असं मोठा आयत दिलेला आहे आणि या आयतामध्ये एकूण चौकोन किती आहेत असा प्रश्न आहे. आता या चौकोनाची संख्या काढण्यासाठी मी इथे नंबर देतो 1 2 3 4 5. हा 5 तुमच्या चौकोनातील संख्या जी येणार आहे त्या संख्येचा त्रिकोणाचा काय आहे? त्रिकोणी संख्येचा काय आहे? पाया असणार आहे. आणि त्रिकोणी संख्येचा पाया माहित असल्यानंतर त्याच्यावरून आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो. काय करावं लागतं? पायाच्या पुढच्या क्रमाने येणारी संख्या घेतली 6 आणि त्याला भागिले किती केलं? 2 बेक बे बेत्रिक 6 3 5 15. म्हणजे या आकृतीत एकूण चौकोन किती दडलेले आहेत? 15 दडलेले आहेत. ह्याचं उत्तर आणखी दुसऱ्या पद्धतीने आपण काढू शकतो. मग आपण बघितली होती उत्तरे 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 5 आणि 4 9 9 आणि 3 12 12 आणि 2 14 14 आणि 1 15. हा 5 जो आहे तो त्या त्रिकोणी येणाऱ्या उत्तरा ही त्रिकोणी संख्या आणि ह्या त्रिकोणी संख्येचा पाया आहे. त्याच स्वरूपाचा दुसरा पर्याय क्रमांक इथं 2 बरोबर आहे. दुसरा प्रश्न आहे. एक रेषाखंड दिला ABCDEFG असे त्याच्यावर बिंदू आहेत. सोबतच्या आकृतीत एकूण रेषाखंड किती असा प्रश्न विचारलेला आहे. मग आपण याला नंबर दिले 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. आणि मग इथे एकूण रेषाखंड काढण्यासाठी आपल्याला हा 6 जो आहे तो रेषाखंडाची संख्या हा त्रिकोणी संख्या असणार आहे आणि त्या त्रिकोणी संख्येचा पाया आपल्याला माहित आहे 6 आहे. 6 गुणिले त्रिकोणी संख्या काढण्यासाठी पुढची संख्या भागिले 3 3 1 3 3 2 त्रिकोण होत सॉरी 2 न भागायचा आहे 3 नाही 2 न भागायला बेक बे बेत्रिक 6 3 7 21. किंवा याच प्रश्नाचं उत्तर आपण आणखीन अशा पद्धतीने काढू शकतो 6 अधिक 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 6 आणि 5 11
11 आणि 4 15 आणि 3 18 आणि 2 20 आणि 21 अशा पद्धतीने काढू शकतो. त्यानंतर आपल्याला तिसरा प्रश्न आपल्या समोर आहे, सोबतच्या आकृतीत एकूण किंवा सोबतच्या आकृतीत त्रिकोण किती आहेत. आता त्यासाठी सुद्धा आपण याच पद्धतीने करू शकतो. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे सोबतच्या आकृतीत असलेल्या त्रिकोणाची संख्या ही एक त्रिकोणी संख्या असणार आहे आणि त्या त्रिकोणी संख्येचा पाया असणार आहे हा 7. आणि त्रिकोणी संख्येचा पाया माहित असेल त्याच्यावर आपण त्रिकोणी संख्या काढताना काय करतो, 7 गुणिले म्हणजे जो पाया आहे त्याच्या पुढची क्रमाने येणारी संख्या ह्या दोन्हीचा गुणाकार भागिले 2 करतो. बे एक बे बेचोक 8 7 गुणिले 4 7 चोक 28 म्हणजे या आकृतीत एकूण त्रिकोण किती आहेत 28. ते दुसऱ्या पद्धतीने सुद्धा काढू शकतो आपण. 7 अधिक 3 10 6 अधिक 4 10 10 आणि 10 20 20 आणि 5 25 25 आणि 2 27 आणि 1 28 दोन्ही पद्धतीने उत्तर 28 आलं. अशा पद्धतीने आकृत्यामध्ये दडलेल्या आकृत्या काढण्यासाठी सुद्धा आपल्याला त्रिकोणी संख्येच्या नियमाचा उपयोजन करता येतं.